जो व्यक्ती वडिलांचा मृत्यू संशयास्पद असताना त्याच्या चौकशीची मागणी करायचं सोडून तिसऱ्या दिवशी सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेऊ शकतो, आता वरिष्ठांच्या पक्षातील नेत्यांच्या सल्ल्यानं घेतला का हे आम्हाला माहिती नाही. जो व्यक्ती खासदार बनण्यासाठी आणि जमीन घोटाळ्यामध्ये जे नाव आलं होतं ते लपवण्यासाठी वडिलांच्या मृत्यूच्या चौकशीच्या पाठीमागे लागत नाही, ज्याला खुद्द घरातूनच शरद पवार साहेबांनी 2 मुलं आहेत राजकारणात सध्या, एक रोहित पवार आहेत, दुसरे पार्थ पवार आहेत. पार्थ पवारांच्या अपरिपक्वतेबद्दल दुसऱ्यांदा पवारसाहेब बोलले. याच्यावरूनच लक्षात येतं की परिस्थिती काय आहे. पार्थ पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा पक्ष राहील का, ज्यांच्या मांडीवर ते बसलेले आहेत ते त्यांना संपवायला निघालेले आहेत याचा अंदाज त्यांना आहे का, हे त्यांनी पहिलं पाहिलं पाहिजे. आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की रोहित पवार वन पूर्ण भारतात फिरत असताना कुठेच FIR झाला नाही. FIR हा काँग्रेस शासित कर्नाटक राज्यात झाला, पण अजूनपर्यंत बारामतीमध्ये तो रजिस्टर करून चौकशीला सुरुवात झाली नाही. याची काळजी त्यांनी करायला पाहिजे, पण ते करत नाही आहेत. तर त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की काँग्रेस संपेल, काँग्रेसला संपवू असं मोठ्या मोठ्यांनी वल्गना केल्या. त्यात मोदीजी पण आहे. ते संपले, मोदीजी संपतील, काँग्रेस कधी संपणार नाही. कारण काँग्रेस ही जनसामान्यांची चळवळ आहे, जनसामान्यांचे प्रश्न घेऊन उभी राहणारी पार्टी आहे. त्यामुळे माझी त्यांना एवढीच विनंती आहे, आपण सरकारमध्ये आहात, FIR रजिस्टर करून घ्या. उमेदवारीबद्दल नक्कीच विचार होईल. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, 2 दिवस आपल्याकडे आहे.